विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी याआधी पाठवलेले व्हिडिओ अतिशय सोप्या भाषेमध्ये डेरिवेशन्स कसे लक्षात ठेवायचे, फिगर आणि डिस्क्रिप्शनचा एकमेकांशी संबंध कसा लावायचा हे आपण सांगितलेलं आहे. आत्ता आपण अतिशय इम्पॉर्टंट जो कन्सेप्ट आपण आत्ता घेणार आहोत त्याच्यावर किमान 100 MCQ आहेत. डेरिवेशन जे आहे सिरीज आणि पॅरलल, कंडेन्सर्स इन सिरीज आणि कंडेन्सर्स इन पॅरलल असे 2 डेरिवेशन आपण एकाच वेळेला घेणार आहोत. कंडेन्सर्स इन सिरीज आणि कंडेन्सर्स इन पॅरलल. पहा, दोन्ही बीट अतिशय महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की या 2 कन्सेप्टवर मिळून जर आपण एखादं MCQचं पुस्तक पाहत असाल आणि त्याचा अभ्यास करत असाल तर 100 तरी MCQ तुम्हाला सापडतील. आणि मॅक्झिमम वेळेला नीटमध्ये या कन्सेप्टवर MCQ विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हे 2 कन्सेप्ट तुम्ही थोडंसं विचारपूर्वक लक्ष द्या. कंडेन्सर्स इन सिरीज म्हणजे काय की आपण 3 कंडेन्सर्स घेतले. सपोज वी हॅव टू कन्सिडर दिस इज फर्स्ट कंडेन्सर. हा पॅरलल प्लेट कंडेन्सर आहे. नीट लक्ष द्या. 2 पॅरलल मेटल प्लेट्स आहेत, इक्वल लेंथचे आहेत आणि दोघांमध्ये काहीतरी अंतर आहे. त्याची कपॅसिटी समजा C1 आहे. दुसरा कंडेन्सर आहे, त्याची कपॅसिटी C2 आहे. तिसरा कंडेन्सर आहे, त्याची कपॅसिटी C3 आहे. म्हणजे काय, 3 कंडेन्सर्स ऑफ कपॅसिटीज C1, C2, C3 आर कनेक्टेड इन सिरीज बिटवीन A अँड B. कसे लावलेत आपण? A आणि B या 2 पॉईंटमध्ये सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. याच्या ॲक्रॉस आपण सेल लावतो. त्या सेलचं पोटेन्शियल V आहे. ही सेल काय सप्लाय करते हो? करंट सप्लाय करते, म्हणजेच चार्ज सप्लाय करते. समजा Q हा चार्ज या सेलनी सप्लाय केला तर फर्स्ट प्लेटच्या फर्स्ट कंडेन्सरवर काय चार्ज असेल? +Q. आणि सेकंड प्लेटवर काय असेल? -Q. परत सेकंड प्लेटच्या फर्स्ट याच्यावर सुद्धा चार्ज काय असेल? +Q. आणि सेकंडच्या कंडेन्सरच्या सेकंड प्लेटवर -Q चार्ज असेल अँड सो ऑन. म्हणजे कंडेन्सरवर चार्ज किती आला? Q. बट द पोटेन्शियल कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. अक्रॉस C1 द पोटेन्शियल इज V1, across C2 the potential is V2 and across C3 the potential is V3. Therefore, the total potential supplied to the series arrangement is the sum of potential across C1, C2 and C3. म्हणजे इक्वेशन 1 काय आलं आपलं? V = V1 + V2 + V3 आलं. लक्षात घ्या. If C is the equivalent capacity ऑफ द अरेंजमेंट आहे तर बाय डेफिनेशन C = Q by V. दिस इम्प्लाइज दॅट V = Q upon C. दिस इज इक्वेशन नंबर 2. सिमिलरली C1 = Q by V1. दिस इम्प्लाइज दॅट V1 = Q upon C1. इक्वेशन नंबर 3. C2 = Q by V2. This implies that V2 = Q by C2 and C3 = Q by V3. This implies that V3 = Q upon C3. Now put the values of V, V1, V2 and V3 in equation 1. Then Q by C is equal to Q by V1 C1 plus Q by C2
plus Q by C3. Q is common and cancel. Therefore, the equation is 1 by C is equal to 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3. If n condensers of capacities C1, C2, C3 dash 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 Cn are connected in series, then what happens? The equivalent capacity of series combination is equal to 1 by C1, 1 by C2 dash 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 plus 1 by Cn. The statement is reciprocal of equivalent capacity of series combination is equal to sum of reciprocals of individual capacities of the condenser. Now, if all the condensers are of equal value, then the equivalent capacity Cs is equal to C by N. In this way, we have to see. Here we have to see, in series arrangement, charge on each capacitor is same and potential across each capacitor is different depending upon the capacity of the condenser. And this arrangement is used to decrease the capacity of condenser. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कॅपॅसिटी कमी करायची आहे कंडेन्सरची, त्या ठिकाणी आपण काय करतो, नंबर ऑफ कंडेन्सर्स हे काय करतो, सिरीजमध्ये कनेक्ट करतो. इन दिस वे वी हॅव टू सी द कंडेन्सर्स आर इन series. Now after that we have to see the condensers in parallel आपल्याला बघायचं आहे. तर कंडेन्सर्स इन पॅरललमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, नंबर ऑफ कंडेन्सर्स, सपोज वी हॅव टू कन्सिडर 3 कंडेन्सर्स ऑफ कॅपॅसिटीज C1, C2 and C3. They are connected in a parallel between the point A and B. Across AB, a cell of potential difference V is applied. Now here we have to see, if this cell supplies a charge Q, at point A, Q can be distributed into 3 parts. Plus Q1 is on condenser C1, plus Q2 charge on first plate of second condenser, and plus Q3 on first plate of third condenser. इथं काय येईल, मायनस Q1, इथं मायनस Q2, इथं मायनस Q3. मग टोटल चार्ज सप्लाइड बाय द सेल बरोबर काय येईल, Q1 प्लस Q2 प्लस Q3 येईल. दिस इज इक्वेशन नंबर 1. इफ C इज द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ द कॉम्बिनेशन, C ही इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी आहे कॉम्बिनेशनची, तर C इज इक्वल टू Q बाय V. This implies that Q is equal to CV. This is equation number 2. Similarly, C1 is equal to Q1 by V. This implies that Q1 is equal to C1V. C2 is equal to Q2 by V. That means Q2 is equal to C2V. And C3 is equal to Q3 by V. Means Q3 is equal to C3V. Put the values of Q, Q1, Q2, Q3 in equation 1. Then CV is equal to C1V plus C2V plus C3V. V is common and cancel. Therefore, C is equal to C1 plus C2 plus C3. If n condensers of capacities C1, C2 dash dash Cn are connected in a parallel
then the equivalent capacity Cp is equal to C1 plus C2 plus C3 plus dash dash plus Cn. Means the equivalent capacity of parallel combination of number of condensers is equal to sum of capacity of individual condensers. This arrangement is used to increase the capacity of condenser. Now, if n condensers of equal values, C1 is equal to C2 is equal to C3 is equal to dash dash Cn, then we have to write Cp is equal to n into C. And hence, the ratio of Cs upon Cp is equal to 1 by n square है तेपा, और Cp divided by Cs is equal to n square. Cp divided by Cs is equal to n square. In this case, the charge on each condenser is different and potential across each condenser is same whatever may be the capacity of the condenser. अशा पद्धतीनं आपण हे दोन इम्पॉर्टंट डेरिवेशन, ज्याच्यामध्ये MCQ मी सांगितलं की 100 आहेत, पण बोर्डाच्या परीक्षेत जर विचारलं तर हे डेरिवेशन 3 मार्काला आहे, हे डेरिवेशन 3 मार्काला आहे, याच्यावरचा प्रॉब्लेम 3 मार्कासाठी आहे, याच्यावरचा प्रॉब्लेम 3 मार्कासाठी आहे. कधी कधी डायरेक्ट CSCP हे काढायला सांगितलं जातं, तेव्हा तो प्रॉब्लेम 2 मार्काला विचारला जातो. समजा चार्ज काढा म्हटलं, पोटेन्शियल काढा म्हटलं, तर तो प्रॉब्लेम जो आहे तो 3 मार्काला विचारला जातो. तर या पद्धतीनं तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला हाही टॉपिक अवघड वाटणार नाही. ओके, धन्यवाद.